पुण्यातल्या काही भागात वीज पुरवठा खंडित झालाय। अप्पा बळवंत चौक, विश्रामबाग भागात वीज गायब झाले। वीज पुरवठा मध्यरात्रीच्या सुमारास सुरळीत होणार आहे। फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाणं अंधारात आहे। मध्य पुण्यात अंधार व्हायला मिळतोय। वीज पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे। अप्पा बळवंत चौक परिसरात ऐन संध्याकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित झालाय। फरासखाना विश्रामबाग पोलीस स्टेशन अंधारात आहे। पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी आले असतानाच वीज गायब झाली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, खरं तर मध्य पुणे सध्या अंधारात आहे। वीज पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार अशी माहिती मिळते। अप्पा बळवंत चौक जो रहदारीचा परिसर आहे त्या परिसरात ऐन संध्याकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित झालाय। काय याबद्दल सविस्तर अपडेट्स? काही तांत्रिक अडचणीमुळे अमोलशी आपला संपर्क होत नाही, मात्र काही भागात वीज पुरवठा खंडित झालेला आहे। अप्पा बळवंत चौक परिसरात ती बंद झालेली होती आणि आता ही संपूर्णपणे मध्यभाग हा अंधारामध्ये असलेला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे फरासखाना पोलीस स्टेशन जे आहे, जे पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये आहे, तिथं पण वीज गेलेली आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशनच सध्या अंधारामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे मानाचे गणपती आहेत त्यांच्या तयारीचा आढावा ते घेणार होते आणि त्यानिमित्तानंच ते या फरासखाना पोलीस स्टेशन जवळ आले असताना वीज गायब असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी बैठक ही दुसऱ्या ठिकाणी घेतलेली आहे। पण मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते खरेदी करण्यासाठी खरं तर बाहेर आलेले आहेत आणि या मध्यवर्ती भागांमध्ये खरेदी करण्यासाठी आले असताना वीज मात्र गायब झालेली आहे आणि जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार आणखी 2 ते 2.5 तासांपर्यंत वीज पुरवठा हा सुरळीत होणार नाही आणि त्यामुळे पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर आहे तो सध्या आपल्याला अंधारमय झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।